माननीय मुख्यमंत्री यांनी जो जनसुरक्षा कायदा, जो लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या जनसुरक्षा कायद्याअंतर्गत जे करण्यात आले आणि जनसुरक्षा कायदा हा विधानसभेमध्ये पारित केला, त्यामुळे आम्ही त्या जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा त्यासाठी आज तीव्र निदर्शने आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे। कारण की जनसुरक्षा कायदा यासाठी आपण फाडला पाहिजे आणि जनसुरक्षा कायदा रद्द कशासाठी करण्यात यावा यासाठी मोघम म्हणजे त्यांचे हे सरकार विरोधी मत मांडणाऱ्या व्यक्ती किंवा संघटना अनिर्बंध कारवाईचे आदेश त्या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहेत। त्यानंतर बेकायदेशीर संघटना किंवा कृत्य करणाऱ्या ज्या मोघम व्याख्या आहेत हे सुद्धा या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहेत। त्यानंतर जे काय असतील संघटना बेकायदेशीर जाहीर करण्याचा अधिकार सुद्धा या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहे। केवळ एकच अधिसूचना काढून ती संघटना रद्द करण्याचा अधिकार सुद्धा या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहे। त्यामुळं अशा प्रकारचे अनेक प्रकारचे या जनसुरक्षा कायद्यामध्ये बाबी आहेत। त्यामुळं आज हा कायदा रद्द करणं फार गरजेचं आहे, कारण लोकशाहीची हत्या करणारा कायदा हा महाराष्ट्रात अंमलात आणला जातो। त्यामुळं आम्ही या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आहे आणि या जनसुरक्षा कायदा हा रद्द झालाच पाहिजे यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आणि आंदोलन केलेलं आहे।